पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी रोज लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत असतात। आता तर आषाढीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची संख्या वाढत चालली आहे। त्यामुळे दर्शनाच्या रांगेत वारकरी ताटकळत उभे राहत आहेत आणि रांगही वाढत चालली आहे। म्हणून आता तिरुपतीच्या धर्तीवर विठ्ठलाच्या दर्शनासाठी टोकनची सुविधा सुरू होते। पाहूया ती टोकन दर्शन सुविधा नेमकी कशी येते। विठुरायाचे दर्शन आता होणार जलद। दर्शनासाठी आता मोफत टोकन मिळणार। तिरुपतीच्या धर्तीवर भाविकांना सुविधा। जशी जशी आषाढी यात्रा जवळ येते तशी तशी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढते आहे। आषाढी यात्रेला तर पंढरपुरात लाखो भाविकांची मांदियाळी अवतरणार आहे। सध्या भक्तांना पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 तासांचा कालावधी लागतोय। वयोवृद्ध महिला भाविकांना तासनतास ताटकळत दर्शन रांगेत उभं राहावं लागतंय। मात्र आता सुलभ, सहज आणि लवकर दर्शन मिळावं यासाठी टोकन दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। पुढील आठवड्यापासून प्रायोगिक तत्वावर टोकन दर्शन सुविधा सुरू होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आषाढी यात्रेमध्ये देखील टोकन दर्शन सुविधा उपलब्ध असेल। येणाऱ्या आषाढी वारीत टोकन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी असा निर्णय घेतलेला आहे। त्यानुसार ECS कंपनीबरोबर मंदिरे समितीचा करार होऊन त्यांनी सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे। त्याचं पुढच्या आठवड्यात तपासणी सुद्धा होईल आणि यापूर्वी सुरू असलेलं ऑनलाईन दर्शन ज्याचं 6 स्लॉट्स आपण दिवसभरात देत होतो आणि त्याच्यामध्ये एका स्लॉटमध्ये 200 भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा देत होतो। सध्या समितीच्या वतीनं ऑनलाईन दर्शन सुविधा सुरू आहे। मात्र 4 प्रमुख यात्रांच्या काळामध्ये VIP आणि ऑनलाईन दर्शन सुविधा बंद असते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आता पुढच्या आठवड्यापासून टोकन दर्शन सुविधा सुरू करण्यात येणार आहे। नेमकी टोकन दर्शन सुविधा कशी असेल समजून घेऊया। दिवसाला 3600 भाविकांना टोकन दर्शन मिळेल। आषाढी यात्रेत 100 ठिकाणी टोकन दर्शन नोंदणी केंद्र असतील। संगणक प्रणालीद्वारे भाविकांचे फेस रीडिंग होतील। मंदिर समिती TCSच्या माध्यमातून टोकन दर्शन प्रणाली आता सुरू करण्यात येते आहे। टोकन दर्शनाची सुविधा पूर्णपणे मोफत असेल। कायमस्वरूपी टोकन दर्शनासाठी सरकारकडनं 115 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। टोकन सुविधेसाठी दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे। दर्शन मंडपात पाणी आणि चहाची देखील सुविधा मोफत असेल। माझे रिलेटिव्ह जे आहेत ते पुण्यावरून आले होते आणि त्यांचं आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं। तर आमचं ऑनलाईन बुकिंगचा आता 12चा स्लॉट सोडलेला आहे आणि जे दर्शनाला थांबावं लागत होतं 8-10 तास ते ऑनलाईन बुकिंग मुळे सोयीस्कर झालेलं आहे। सुविधा चांगली आहे। सुविधा चांगली आहे। मंदिर समितीचा आम्ही शतशः आभारी आहोत। नवीन पास काढल्यामुळे आमचं दर्शन जे वेळ जात होता तो वेळ कमी झालेला आहे। लवकर आमचं दर्शन झालं। किती वाजता आले तुम्ही? आम्ही सकाळी ते 10 वाजता आहे। आता 12ला दर्शन आले। हो, ऑनलाईन बुकिंग केलं ऑनलाईन बुकिंग केलं होतं। किती जणांचं केलं होतं? 4 जणांचं। हो, ही व्यवस्था चांगली वाटते खूप छान आहे। चालू राहावी। हो, चालू राहावी कारण जे वयस्कर मंडळी त्यांच्यासाठी खूप सोयीस्कर या गोष्टी। पंढरपूर म्हणजे भाविकांसाठी माहेर असतं। याच माहेराला जाण्यासाठी आणि आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी भाविक आतुर झालेले असतात। मात्र याच वारकऱ्यांना रांगेमध्ये तासनतास रखडावं लागतं। यावर उपाय म्हणून आता तिरुपतीच्या धर्तीवर टोकन दर्शनाची सुविधा सुरू होते आहे। ही वारकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची गोष्ट आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।